पवारांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोल्हापूरला एकत्र विमान प्रवास केला. देवेंद्र फडणवीस कोल्हापूरकडे जाणार होते, तर त्यांनी त्यांच्या विमानात त्यांना लिफ्ट दिली असेल तर त्यातनं काही फार गजब व्हायचं कारण. अभिजित दिपके यांनी CJP सीझन 2 म्हणजे कॉक्रोच पार्टीचा सीझन 2 लवकरच चालू होईल अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे. विरोधी पक्षांचे ऑप्शन्स फेल झालेले लोकांनी पाहिलेत म्हणून दिपके ते स्पेस भरायचा प्रयत्न करतील, पण ते अपॉलिटिकल स्वरूपाची आंदोलनं करतील आणि सरकारला अनेक विषयांवरती घेरलं पाहिजे हे काही सभागृहामध्ये होताना दिसलं नाहीये. सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्षांनी दोघांनी एक पाऊल मागे यायला पाहिजे आणि संसदेत डिबेट होईल हे पाहायला पाहिजे. कपिल सिब्बल यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे आणि तो बॉम्ब माझ्या दृष्टीने बॉम्ब आहे. तो न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या ज्या घटनापीठानं जो आदेश दिला होता किंवा जो एक निकाल दिलेला होता तो निकाल आम्हाला अमान्य नाही. ते घटनापीठ होतं तरी तो निकाल आज आम्हाला अमान्य नाही. तर त्याचा रिव्ह्यू करण्याकरता म्हणजे त्याचं पुनर्विलोकन करण्याकरता तुम्ही एक 8 सदस्यांचं घटनापीठ लार्जर बेंच अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. कपिल सिब्बलांनी जे आर्ग्युमेंट केलं की एकनाथ शिंदेना नेता नेमलं उद्धव ठाकरे, ते त्यांना मान्य होतं घटनेनुसार त्यांच्या पक्षाच्या. नंतर मात्र त्याच घटनेला ते आक्षेप घेतात. स्वतः कपिल सिब्बलांनी 23 नेत्यांचं पत्र लिहिलं सोनिया गांधींना राहुल गांधींच्या विरोधात. मग त्यावेळेला त्यांना राहुल गांधींचं नेतृत्व आधी मान्य होतं आणि नंतर नव्हतं. घटना तर सेमच आहे पक्षाची. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गेल्या आठवडाभरामध्ये ज्या काही घटना घडल्यात म्हणजे मागचा एपिसोड झाल्यानंतर ज्या काही घटना घडल्यात त्या घटनांचा परामर्श आपल्याला या एपिसोडमध्ये घ्यायचा आहे. घटना काय घडल्या आहेत तर मोदींच्या भेटीसाठी शरद पवारांचे खासदार दाखल झाले दिल्लीमध्ये. त्याचबरोबर इकडे जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याबरोबर एकत्र विमान प्रवास केला. मग CJPनी आपला सीझन 2 सुरू होतोय म्हणून सांगितलं. त्याचबरोबर तिकडे संसदेचं जे अधिवेशन होय कोणतंही विशेष कामकाज न होता, चर्चा न होता, प्रश्नोत्तरं न होता संपलेलं आपल्याला पाहायला मिळालं. मग याच्यामध्ये आडमुठेपणाची भूमिका कोणी घेतली? विरोधी पक्षांनी घेतली, सत्ताधाऱ्यांनी घेतली. नेमकं काय घडलं यावरती देखील आपल्याला बोलावं लागेल. आणि सगळ्यात शेवटचा विषय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जो विषय सुरू आहे शिवसेना नेमकी कोणाची. मागच्या आठवड्यात पण या विषयावरती बोललो होतो आपण. या आठवड्यात देखील बोलावं लागेल कारण काही घडामोडी अशा घडतात ज्याचे अर्थ आहेत ते आपल्याला समजून घेणं आवश्यक असतं. आणि त्या अर्थातच या सगळ्या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे शैलेंद्र परांजपे, वरिष्ठ पत्रकार. नमस्कार. नमस्कार शैलेंद्र, नमस्कार. विषय सुरू करूया आपण. शरद पवारांचं अनसर्टन पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे अनिश्चिततेचं राजकारण. शरद पवारांनी आपल्या खासदारांना स्वतः गेले नाहीत, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तिथे काय झालं काय नाही झालं आपल्याला सगळ्याच काय गोष्टी बाहेर समजणार नाही. पण त्याचबरोबर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील जे शरद पवारांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोल्हापूरला एकत्र विमान प्रवास केला. म्हणजे ते खाजगी विमान नव्हतं आणि त्या विमानातून त्यांनी प्रवास केला. त्या विमानामध्ये हवापाण्याच्या गप्पा निश्चितपणे झाल्या नसतील. चहा घेता का असं काय कोणी विचारलं नसेल. त्यामुळे नेमकं काय घडलं लोकांना हे जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. नेमकं काय घडलं? दोन गोष्टी अशा आहेत की पवारांचं राजकारण तुम्ही म्हणालात तसं अनिश्चिततेचे कायमच राहिलं आहे. म्हणजे 1967ला ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे जर टप्पे पाहिले तर 78ला त्यांनी पुलोत काढलं आणि काँग्रेसला तिलांजली देऊन त्यांनी पुलोचं सरकार स्थापन केलं. स्वतःची काँग्रेस एस स्थापन केली. मग ते 1986ला परत काँग्रेसमध्ये गेले. मग त्यानंतर त्यांनी 12 वर्षांनी 98-99 साली राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःचाच पक्ष काढला आणि त्याच्यात ते आता गेली 25 वर्ष आहेत. परंतु परत त्यांचा पक्ष फुटून अजित पवार वेगळे झाले. म्हणजे आज त्यांचं राजकारण हे असं 100% हे असंच करतील असं काही कोणी सांगू शकत नाही. आणि पवार जर नक्की असं म्हणाले की आज सोमवार आहे तर सोमवार सोडून कुठल्या वार असू शकतो ही त्यांची क्रेडिबिलिटी आहे. म्हणजे ते राजकारणात जे बोलतात ते करत नाहीत हा त्यांच्याबद्दलचा लोकांना विश्वास आहे. आणि हे त्यांनी वेळोवेळी केलं आहे. म्हणजे 14 साली फडणवीसांच्या भाजपाला पाठिंबा दिला बाहेरनं. मग त्याच्यानंतर त्यांनी नंतर म्हटले पाठिंबा गृहीत धरू नका. मग पहाटेचा शपथविधी झाला अजित पवारांचा सोकॉल्ड पहाटेचा. त्याच्या आधी पवारांची त्याला संमती होती असा आरोप अजित पवारांनी केलाय, फडणवीसांनी केलाय. शरद पवारांनी त्याला ठासून उत्तर दिलेलं नाहीये. त्यामुळे ते मोदींच्या जवळ जातात, लांब जातात, जवळ जातात, लांब जातात हे बऱ्याचदा दिसतं. आणि या सरकारला त्यांच्याबद्दल एक प्रकारची सिंपती आहे का काय मोदींना असं अनेकदा दिसतं.
किंवा मोदी जसं बारामतीला गेले, मग मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं मोदी म्हणाले, तर ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या निदर्शक आहेत? तर मोदी जरी म्हणाले पवारांचं बोट धरून आलो, तरी पवारांना खुलासा करावा लागला, राजकारणात असं बोलावं लागतं, पण तसं काही खरं नाही. म्हणजे थोडक्यामध्ये शरद पवारांची प्रतिमा संदिग्ध राहील याची काळजी भारतीय जनता पक्षाने पण घेतली आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या ते जवळ येतात असं कळलं तर इंडिया आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते, ह्याची मोदी शहानाही कल्पना आहे. म्हणून पवारांचं एकूण कॅरेक्टर जे आहे ते संदिग्ध राहील ही काळजी मोदी शहा पण घेतात, भाजप घेतात आणि स्वतः पवारही घेतात. कारण पवार आपल्या त्या दुर्गुणाच्या प्रेमात पडलेले आहेत की माझा कोणाला अंदाजच येत नाही. वास्तविक ते ट्रस्टवर्दी नाही. तेल लावलेला पहिलवान. तेल लावलेलं पहिलवान असं म्हणतात, कारण काही झालं तरी माझंच खरं. आणि त्याचं यथार्थ वर्णन त्यांचे पुतणे अजित पवारांनी केलं होतं की काका फक्त सोयीचं राजकारण करतात. ते प्रत्येक वेळेला आपल्या सोयीचं राजकारण करतात म्हणून राज्याला निवडणुका परवडत नाहीत म्हणून भाजपला पाठिंबा द्यायचा. मग 2 वर्षांनी पाठिंबा गृहीत धरू नका म्हटले तेव्हा थोडंच परवडणार होत्या. म्हणजे 14 साली पाठिंबा दिला आणि 16 साली गृहीत धरू नका म्हटले, म्हणजे तेव्हा राज्याची परिस्थिती थोडीच सुधारली होती. परंतु हे पवारांचं सोयीचं राजकारण असतं. आता जयंत पाटलांचा जो विषय आहे की विमानात गेले, तर आज राजकारणामध्ये असहिष्णुता इतकी वाढत चालली आहे की व्यक्तिगत द्वेष आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. परंतु आज फडणवीस हे सुसंस्कृत नेते आहेत, जयंत पाटील हे तशा अर्थाने सुसंस्कृत नेते आहेत. आणि त्यांचा जो जिल्हा आहे म्हणजे त्यांच्या इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर झालंय, तर ते इस्लामपूरला कार्यक्रमाला जाणार होते ईश्वरपूरला, आणि आपले देवेंद्र फडणवीस कोल्हापूरकडे जाणार होते. तर त्यांनी त्यांच्या विमानात त्यांना लिफ्ट दिली असेल तर त्यातनं काही फार गजब व्हायचं कारण नाही. योगायोग नाही म्हणतायत, हा योगायोग म्हणता येत नाही. परंतु त्या भेटीमध्ये विमानातनं जाताना नार्वेकर देखील रस्त्याने चाललोय, जयंत पाटील उभे दिसले म्हणून गाडीत घेतलं असं तसं होऊ शकत नाही. तसं होऊच शकत नाही. उलट ते विमान जे आहे ते चार्टर फ्लाईट सारखं आहे आणि ते जाताना प्लॅन करूनच गेले असतील. पण विमानात त्यांना काही खासगी बोलायचं असेल तर ते मुंबईतही बोलता येतं, फोनवरही बोलता येतं. त्यामुळे त्या विमानातनं गेल्यावर चर्चा होणार ही त्यांना माहिती आहे. पण त्यातनं फार मोठं प्रचंड अर्थपूर्ण राजकीय काही घडलं असेल असं मला वाटत नाही. कारण नार्वेकर पण बरोबर होते. आता विमानात छोटं असतं एवढं, 15 सीटर 14 सीटर 12 सीटर, त्याच्यात नार्वेकरांना तुम्ही जरा बाजूला आम्हाला बोलायचं असं तर काही म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट अशी की जर असं काही बोलायचंच असेल तर जसं हुडी घालून गेले होते फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना भेटले वगैरे, तर ते हुडी घालूनही बाहेर जाऊन भेटू शकतात ना जयंत पाटलांना. त्यामुळे तो विमान प्रवास आहे त्याचा राजकीय अर्थ खूप काही मोठा काढावा असं मला स्वतःला वाटत नाही. निश्चितपणे. आता या भेटी गाठी ज्या झालेल्या आहेत यातून नेमकं काय होतंय? कारण तसं म्हटलं तर जे अपेक्षित होतं ते काय झालेलं नाही. कारण जे महिला आरक्षण विधेयक आहे किंवा डिलिमिटेशनचं विधेयक आहे ते काय या संसदेमध्ये चर्चा आले नाही. आपण पुढे बोलूया. मात्र आता थोडंसं पुढे सरकलं आपण तर अभिजित दिपके यांनी CJP सीझन 2 म्हणजे कॉक्रोच पार्टीचा सीझन 2 लवकरच चालू होईल अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे. मधल्या काळामध्ये त्यांच्या कार्यकारिणीची एक बैठक झाली. मग त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा जो काय भविष्यातला कार्यक्रम असेल, आम्ही पॉलिटिकल पार्टी स्थापन करणार नाही वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि आता सीझन 2 सुरू करणार आहेत. म्हणजे नेमकं काय करणार आहेत? 2 गोष्टी असतात की त्यांनी एक आंदोलन जे केलं जाहीर, त्याच्यामध्ये ते लोकांच्या जनभावना काय आहेत ते समजून घेणार, त्याच्यासाठी देशभर दौरा करणार आहेत. तर तो एक भाग झाला. आणि दुसरा असा की जसं आता लॉ इन्स्टिट्यूटमध्ये एक प्रकार घडला, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची सनद रोखली गेली आणि ती आता दिपके जाऊन आंदोलन करणार म्हणल्यानंतर परत द्यायचा निर्णय झाला आहे. तर मला असं वाटतं की मूलतः अरविंद केजरीवालांच्या बरोबर काम केलेले दिपके आहेत आणि ते केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचं ऑफशूट असल्यासारखेच राहतील. कारण काय, आज त्यांच्यासमोरचा पेच काय आहे, त्यांच्या कार्यकारिणीची बैठक झाली, आपल्याला त्याचा तपशील जरी माहीत नसला तरी त्यांनी ठरवलं काय असेल किंवा काय करू शकतात. तर ते स्वतंत्र पॉलिटिकल पार्टी काढणार नाही ते त्यांनी जाहीर केलंय, म्हणजे अपॉलिटिकल राहतील हे त्यांनी जाहीर केलंय. मग काय करतील ते, वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर किंवा सरकारच्या विरोधात असलेले इश्यूज घेऊन सरकारच्या विरोधात जनआक्रोशाला तोंड फोडायचं काम करतील आणि त्याला बाकीचे विरोधी पक्ष सपोर्ट करतील. त्याचं कारण असं की विरोधी पक्षांचे ऑप्शन्स फेल झालेले लोकांनी पाहिलेत, म्हणून दिपके ती स्पेस भरायचा प्रयत्न करतील, पण ते अपॉलिटिकल स्वरूपाची आंदोलनं करतील आणि त्याला राजकीय पक्ष पाठिंबा देतील, अशी त्यांची एकूण रचना राहील असं मला वाटतं येत्या काही काळात. निश्चितपणे. पण एकंदरीतच आपण दिपके यांच्या कारकिर्दीबद्दल बोललो की एकंदरीत दिपके जर अशा पद्धतीचे आंदोलन करत राहिले तर हळूहळू विरोधी पक्षांवरची विश्वासार्हता कमी होऊन ती दिपकेंकडे सरकेल आणि मग एका सर्टन वेळेनंतर दिपके पुन्हा पॉलिटिकल पार्टी काढू शकतील ही शक्यता नाकारता येत नाही. सगळ्या जन आंदोलनांचं रूपांतर जसं केजरीवालांचं झालं, अण्णा हजारेंच्या पुण्याईचा त्यांनी पाठिंबा घेतला आणि पुण्याई घेऊन ते मोठे झाले. त्याच्याचबरोबर किरण बेदी गेले अण्णा हजारेंच्या आंदोलनात, VK सिंग गेले, VK सिंग केंद्रात मंत्री झाले, किरण बेदी राज्यपाल झाल्या. म्हणजे अण्णा हजारेंच्या पुण्याईचा फायदा केजरीवालांनी करून घेतला, किरण बेदींनी करून घेतला, VK सिंगांनी करून घेतला आणि अण्णा आजही समाजसेवकाच्या भूमिकेमध्ये आहेत.
तीच गोष्ट आता दिपकेंचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनात ते म्हणतात राजकीय करणार नाही, पण त्यांची सगळी विधानं आहेत ती कुठल्याही नव्या उदयोन्मुख नेत्याच्या पेक्षा वेगळी नाहीत. तर त्यांना राजकीय धोरणीपणा आहे, कारण त्यांनी आम आदमी पार्टीचा सोशल मीडिया हँडल केलेला आहे. त्यामुळे त्यांची परिणती हे राजकीय पक्ष काढण्यात येईल असं अनेकांना वाटतं, पण आज तरी ते करतील असं वाटत नाही. मात्र कालांतराने तुम्ही जसं म्हणताय तसं काही आंदोलनं केल्यावर त्यांचा जनाधार एखादा निश्चित झाला, कारण जंतर मंतरचं पहिलं आंदोलन तितकं मोठं झालं नाही सोशल मीडियाचं मोठं होऊन सुद्धा, म्हणून विकेंद्रित पद्धतीने अनेक शहरांमध्ये केलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्या इतकं मोठं आंदोलन ते उभं करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलंय. आता ते पर्याय देऊ शकतात का ही उत्तर भविष्यात मिळतील, आणि ते राजकीय पक्ष काढतात का, तर कालांतराने त्यांना राजकीय पक्ष काढावा लागेल किंवा कुठल्या तरी पक्षावर अलाईन व्हावं लागेल. कारण आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कोण आहे तर मुख्यत्वे राहुल गांधी आणि काँग्रेस आहे. मग बाकीचे त्यांच्याबरोबर जावं लागतं. शरद पवार मोठे नेते असले तरी त्यांना इंडिया आघाडीचा भाग व्हावं लागतं. सगळ्यात मोठे नेते राहुल गांधी ती वस्तुस्थिती आहे मोदींच्या समोरचे. त्यामुळे दिपके हे राहुल गांधींपेक्षा मोठे का छोटे हा प्रश्न येणार, आणि हा कुठल्याही विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या बाबतीत होणार. आणि म्हणूनच पूर्वी जे काँग्रेस विरुद्ध इतर असं व्हायचं ते आता भारतीय जनता पक्ष विरुद्ध इतर होत आहे. त्यामुळे ही संक्रमणावस्था काही काळ चालू राहील. त्यातला एक जो मोठा इम्पिटस देण्याचं काम विरोधी पक्षांना आहे तो दिपके आता निश्चित करतायत, आणि तो वेग आला म्हणजे मोदींच्या विरोधी आघाडीला वेग आला तर त्याला वेग देण्याचं काम दिपके आज निश्चित करतायत हे उघड आहे. मात्र त्यातनं त्यांची लिडरशिप वर येईल का पक्ष काढतील हे कालांतराने कळेल. मला वाटतं ज्या जंतर मंतरच्या आंदोलनाबद्दल तुम्ही बोललात त्या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या नंतर म्हणजे संसदेचं अधिवेशन सुरू झालं, म्हणजे 20 जुलैला अधिवेशन सुरू झालं, त्या दिवशी जो काय सगळा प्रकार घडला त्याच्यानंतर जे संसदेचं कामकाज डिस्टर्ब झालं म्हणजे गोंधळाची परिस्थिती झाली ते अगदी शेवटपर्यंत कायम राहिलं. अनेक वेळेला सरकारच्या बाजूनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला गेला, राहुल गांधींशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला, प्रियांका गांधी मध्यस्थता त्यांनी केली असं देखील म्हटलं जातं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये संसदेमध्ये कामकाज होऊ शकलं नाही. नाही म्हणायला काही विधेयकं मंजूर झालेली आहेत पण ती गोंधळामध्ये मंजूर झाली आहेत. त्यामुळे चर्चा झाली नाही, प्रश्नोत्तर झाली नाही. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने चाललं पाहिजे म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने सरकारला जेरीला आणलं पाहिजे, सभागृहामध्ये सरकारला उत्तर द्यायला भाग पाडलं पाहिजे, सरकारला अनेक विषयांवरती घेरलं पाहिजे, हे काही सभागृहामध्ये होताना दिसलं नाहीये. हे सरकारचं फेल्युअर आहे की विरोधी पक्षाचं फेल्युअर आहे? हे दोघांचंही फेल्युअर आहे असं मला वाटतं. म्हणजे सरकार पक्षाचंही फेल्युअर आहे आणि विरोधी पक्षांचंही फेल्युअर आहे. त्याचं कारण असं की दोन्हीकडनं अतिशय आळमुठी किंवा टोकाची भूमिका घेतली गेली. म्हणजे आज तुम्ही बघा की विद्यार्थ्यांवर लाठीमार केला गेला, पेलेट गन्स चालवल्या गेल्या असा आरोप केला गेला आहे. पेलेट्स चालवल्या गेल्या हा आरोप जरी केला गेला तरी जितेंद्र सिंगांनी त्याचं उत्तर पार्लमेंटमध्ये दिलं आहे की पेलेट्स चालवल्या गेल्या नव्हत्या म्हणून. मग तेच उत्तर अमित शहा येऊन देऊ शकले असते हाऊसमध्ये. म्हणजे पार्लमेंटचं सेशन संपताना शेवट सेकंड लास्ट दिवशी येऊन अमित शहानी सांगितलं की मी हाऊसमध्ये येऊन बसणार आहे आणि सगळी चर्चा ऐकणार आणि सगळ्या चर्चेला उत्तर देणार आहे. मग हे 4 दिवस आधी का केलं नाही? अमित शहानी असं उत्तर दिलं पत्रकारांच्या प्रश्नाला की मी रोज येत होतो संसदेत, माझ्या ऑफिसमध्ये बसत होतो, पण येऊन काय करू, विरोधक गोंधळच घालतात. त्यांचा हेतू हाऊस चालू देण्याचा नाहीये. त्यांचा हेतू काही का असे ना, तुम्ही हाऊसमध्ये येऊन शांतपणे बसला होतात का गृहमंत्री म्हणून? तर नव्हता बसलात. म्हणजे त्यांचा गोंधळ चालू असतानाही तुम्ही बसायला हवं होतं दीर्घकाळ. दुसरी गोष्ट, सरकार पक्षाकडनं कोंडी फोडायचा प्रयत्न केला असं जरी म्हटलं तरी ते दोन्ही पक्ष म्हणजे सरकार आणि विरोधी पक्ष फक्त राजकारण करतात या विषयावर असं मला वाटतं, आणि ते कायम राजकारण केलं जातं म्हणून तर संसदेचं कामकाज चालत नाहीये. आज सरकार पक्षाने जर असं सांगितलं असतं की आमच्या बाजूचा कुठलाही नेता किती प्रोव्होकेशन केलं अपोजिशननी तरी वेलमध्ये जाणार नाही आणि गोंधळ घालतील ते फक्त विरोधक घालतील आणि जे काय असेल ते लाईव्ह जनता बघेल, असं जर केलं असतं तर त्यांना एक्सपोज करता आलं असं विरोधकांना. पण तसं झालं नाही. अनेक वेळेला सत्ताधारी देखील गोंधळ घालतात आणि दोघांच्या गोंधळामध्ये सभागृहाचं कामकाज तहकूब होतो. दोन्ही बाजू आरोप करतात की विरोधकांमुळे झालं, विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांमुळे तहकूब झालं. आणि विरोधकांची मागणी काय होती तर अमित शहानी हाऊसमध्ये यावं, प्रधानमंत्र्यांनी हाऊसमध्ये यावं आणि हाऊसमध्ये यावं आणि फेस करावे प्रश्न आणि उत्तरं द्यावी. ते हाऊसमध्येच आले नाही शेवटपर्यंत, आणि शेवटच्या दिवशी आले तेव्हा हाऊस बरखास्त झालं, संस्थगित झाली संसद. त्यामुळे मला असं वाटतं की विरोधक आणि सत्ताधारी या दोघांची पूर्ण जबाबदारी आहे संसदेचं कामकाज. म्हणजे गोंधळात बिलं झाली तर हे काही लोकशाहीला भूषणावं नाही. म्हणजे बिलं पास करणं काय मेजॉरिटी आहे म्हणल्यावर होतील, कायदे ऑर्डिनन्स ते पण येतील, परंतु लोकशाहीमधली जी हेल्दी चर्चा असते, डिबेट असतो, तो पार्लमेंटमध्ये आलेल्या लोकांनी बघायचा असेल तर दोन्ही पक्षांनी म्हणजे सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्षांनी दोघांनी एक पाऊल मागे यायला पाहिजे आणि संसदेत डिबेट होईल हे पाहायला पाहिजे. ते दोघांनीही केलं तर ते होईल. आत्ता मात्र जबाबदारी दोघांची आहे आणि त्यातल्या त्यात सरकार पक्षाची जास्ती जबाबदारी आहे चर्चा होईल हे बघण्याची असं मला वाटतं. बरोबर आहे. आता ज्या वेळेला संसदेच्या संदर्भातला विषय ज्यावेळेला आला त्यावेळेला मग राहुल गांधींनी यांच्यावरती आरोप करायचे, अमित शहानी किंवा सत्तारूढ पक्षांनी त्यांच्यावरती आरोप करायचे, हे सगळं होत असताना चर्चा नेमकी कशा पद्धतीची व्हावी
हे ठरवण्याकरता कुठेतरी कसं आपण सुद्धा विधानसभेमध्ये बघतो, ज्यावेळेला विरोधी पक्ष आक्रमक होतो त्यावेळेला कोणीतरी मध्यस्थता करून काहीतरी मार्ग आणि मग शांतता केली जाते आणि मग त्या विषयावर चर्चा केली जाते. मात्र हे संसदेमध्ये घडताना दिसलंच नाही. मग याच्यामध्ये दोन्ही बाजूला मॅच्युरिटी नव्हती का? दोन्ही बाजूला कायम लोकांचं म्हणजे आपलेच फक्त प्रश्न, आपला इगो फक्त ताळून धरायचा आणि लोकांच्या प्रश्नावर बोलायचंच नाही, असं दोन्ही बाजूनी का घडलं? काय असं कारण नेमकं? नाही, पार्लमेंटमध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये इगोचंच प्रदर्शन घडतंय ना, म्हणजे अहंकाराचंच प्रदर्शन दोन्ही बाजूनी केलं जात आहे. आज अमित शहा गृहमंत्री आहेत आणि राहुल गांधीची मागणी काय होती? पेलेट गन चालवायचा आदेश कुणी दिला? आणि जर गृहमंत्र्यांनी आदेश दिला नसेल, आदेश दिला असेल तर त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या. आदेश दिला नसेल तर तुम्ही फेल्युअर ठरलात म्हणून राजीनामा द्या. इन एनी केस राजीनामा द्या ही मागणी होती, हरकत नाही. पण हाऊसमध्ये तुमचं म्हणणं ऐकून घेणार नाही असं करणं योग्य नाही, म्हणजे गदारोळ घातला. पण अमित शहा हाऊसमध्ये झाले नाहीत ना. अमित शहा किंवा मोदी यांनी हाऊसमध्ये येऊन बसण्याचं धारिष्ट्य दाखवलं असतं. म्हणजे आज आपण बघतो महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा गोंधळ असतो त्यावेळेला मुख्यमंत्री येऊन बसतात. मी दिल्लीमध्ये पार्लमेंट कव्हर केलं त्यावेळेला सुद्धा विरोधी पक्षात असलेले भाजप दागी मंत्री असेल, नटवर सिंगांचं होलकर कमिशन असेल, त्याच्यावरनं 8-8 दिवस हाऊसचं कामकाज बरखास्त झालं. पण कामकाज चालल्यानंतर ते विषय चर्चेला आले आणि त्यातनं नटवर सिंगांसारख्या परराष्ट्र मंत्र्याचाही राजीनामा झालाय. किंवा शिबू सोरेन या मंत्र्याच्या घरावर वॉरंट बजावलं गेलं फरार असं, आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे एका केंद्रीय मंत्र्याच्या घरावर फरार असं पोलिसांनी वॉरंट लावलं होतं. त्यांच्यावर किडनॅपिंग आणि खुनासारखे आरोप होते. सेम केस नटवर सिंगांवर भ्रष्टाचाराचा आरोप होता, होलकर कमिशनचा. परराष्ट्र मंत्र्यांचा राजीनामा मनमोहन सिंगांच्या काळात झालाय, तसं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. त्यामुळे संसदेला फेस करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. अमित शहा यांनी संसदेत यायला पाहिजे होतं असं माझं स्पष्ट मत आहे. आणि नरेंद्र मोदींनी हाऊसमध्ये बसायला हवं. गोंधळ घालतात समोरचे लोक, हे काही न येण्याचं कारण होऊ शकत नाही हाऊसमध्ये. इनफॅक्ट सत्ताधारी पक्षातला कुणी माणूस वेलमध्ये जाणार नाही, कुठली घोषणा देणार नाही. तुम्ही प्रोव्होकेटिव्ह बोला, जनता बघेल आणि आम्ही उत्तर देऊ तुम्हाला. आणि कोणीतरी उठून एकदा हाऊसमध्ये उत्तर द्यावं, पण याच्यावर आम्ही गोंधळ घालणार नाही हे स्पष्ट करावं. म्हणजे गोंधळ कोण घालते हे तरी जनतेला स्पष्ट होईल. त्यांनी सत्ताधारी पक्षांनी या संदर्भात झारखंडचा मुद्दा उपस्थित केला. झारखंडमध्ये तो काय सगळा प्रकार घडला, म्हणजे जसं जंतर मंतरच्या आंदोलनावरती लाठीमार झाला, अश्रुधूर झाले किंवा पाण्याच्या फवारांचा मारण झाला, तसा तो झारखंडमध्ये देखील झाला. तशा पद्धतीचा आरोप भाजपाने केला. पण हे विरोधी पक्षाला तो बॅकफूटवरती जाण्याकरता एक कारण होऊ शकतं असं वाटतं नाही? मला नाही वाटत. त्याचं कारण असं की झारखंड मधला जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, त्याच्यामध्ये अभाविपपासून सगळे उतरले होते. म्हणजे विद्यार्थी संघटना सुद्धा काही डाव्यांच्या आहेत, काही काँग्रेसच्या आहेत, काही उजव्या पक्षांच्या आहेत, भाजपच्या आहेत. त्याच्यामध्ये झारखंडमध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये झारखंडच्या विधानसभेत गोंधळ होईल ना. तिथे काँग्रेस रूल स्टेट आहे, तिथला मुख्यमंत्री आहे. पण एखाद्या राज्याच्या विधानसभेतला जो प्रश्न आहे त्याचा मुद्दा लोकसभेत नाही उपस्थित करतायत, किंवा लोकसभेतल्या प्रश्नाचा मुद्दा आपल्या विधानसभेत नाही उपस्थित करतायत. त्याच्या स्वतंत्र बाउंड्रीज आहेत, त्यामुळे त्या विधानसभेमध्ये त्याचा निर्णय होईल आणि तिथलं सरकार हँडल करताय ना. तुम्ही जाऊन प्रोटेस्ट करा. म्हणजे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एखाद्या राज्यातली बिघडली तर केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकतं, पण तशी परिस्थिती नाही आहे झारखंडमध्ये. तर तिथलं सरकार सक्षमपणे तो प्रश्न हँडल करतंय. मात्र दिपके किंवा जे आंदोलन करणारे लोक आहेत त्यांना हे लोक एक्सपोज करू शकतात की तिथल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल तुम्ही का नाही आरडाओरडा करत, फक्त नीट आणि याचा करता. मग झारखंड किंवा काँग्रेस रूल स्टेट मधल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल होतं त्यावेळेला तुम्ही जाऊन गळे का नाही काढत? ठीक आहे, हा मुद्दा पॉलिटिकली पटण्यासारखा आहे, परंतु केंद्र सरकारच्या पातळीवर केंद्रातल्या अधिवेशनामध्ये जो गोंधळ झाला आणि सरकारने हाऊसमध्ये न येणं किंवा मुख्य प्रधानमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी न येणं याचं समर्थन होऊ शकत नाही असं मला वाटतं. निश्चितपणे आपण पुढे सरकूया, कारण आता अधिवेशन संपलेलं आहे. त्यांना ज्यांना जे काय पॉलिटिकल स्कोअर करायचं होतं ते करून झालेले आहेत. सर्वसामान्य जनता शेवटी ठरवेल की नेमकं कोण योग्य आणि कोण अयोग्य. आपण थोडं पुढे सरकूया. महाराष्ट्रातलं राजकारण जे आता सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रात राजकारण झालं 2-3 वर्षापूर्वी, फूट पडली शिवसेनेमध्ये आणि मग पक्ष नेमका कोणाचा या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. कारण पक्ष निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेना देऊन टाकला आणि उद्धव ठाकरेंना त्यानं बाजूला करून टाकलं. आता उद्धव ठाकरेंची जी त्या पक्षाची जी घटना होती ही घटनाच त्यांनी अमान्य केली निवडणूक आयोगाने असं म्हटलं जात आहे. कपिल सिब्बल यांनी अनेक आर्ग्युमेंट केले, त्यामध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत. मग ती घटना तुम्हाला मान्य नव्हती तर तुम्ही त्या पक्षाचे तसे त्यावेळेला नेते कसे झाले, मंत्री कसे झाले वगैरे वगैरे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन कपिल सिब्बल यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे आणि तो बॉम्ब माझ्या दृष्टीने बॉम्ब आहे. तो तुम्हाला काय मत, तुमचं काय मत आहे यावर त्यावरती निश्चितपणे सांगा. की त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या ज्या घटनापीठानं जो आदेश दिला होता किंवा जो एक निकाल दिलेला होता तो निकाल आम्हाला अमान्य नाही. ते घटनापीठ होतं तरी तो निकाल आज आम्हाला अमान्य नाही.
तर त्याचा रिव्ह्यू करण्याकरता म्हणजे त्याचं पुनर्विलोकन करण्याकरता तुम्ही एक 8 सदस्यांचं घटनापीठ नेमा Larger bench. अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. म्हणजे पुन्हा हा वेळ काढू पाहण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही का? कारण पुन्हा एकदा म्हणजे आता अपेक्षित लोकांना काय आहे की बाबा एवढं सगळं झालं, इतका वेळेमध्ये गेला, सगळा विषय झाला, तर निवडणूक आयोगाची संदर्भातला विषय आहे, तर एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयावरती अंतिम सुनावणी होऊन त्याच्यावरती निकाल यावा. उद्धव ठाकरेंना तीच अपेक्षा आहे, लोकांना तीच अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेना आहे की नाही माहित नाही, कारण त्यांनी ती बोलून दाखवलेलं नाही. पण मग ती ह्यामुळे कपिल सिब्बलांच्या ह्या मागणीमुळे त्याला धक्का लागला असं वाटतं तुम्हाला? हे 2-3 गोष्टी आहेत. त्यात त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने कसं बेकायदेशीर काम केलं हे मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे त्यांनी चंद्रचूडांच्या निकालाबद्दल आक्षेप घेऊन घड्याळाच्या काटे उलटे फिरवता येत नाहीत का असं ते म्हणले होते. तर लार्जर बेंच पुढे जावा असं म्हणलं. एक लक्षात घ्या की लार्जर बेंच पुढे विषय जायचा असेल तर तो आयसोलेटेड तुटक पद्धतीने एकच विषय घेऊन कसा जाता येईल. त्यामुळे हा सगळा विषय लार्जर बेंच पुढे जर द्यायचं झालं तर उद्या याच्यामध्ये वेळ काढूपणा होणार होते. म्हणजे पुन्हा ती आणखी 6-8 महिने पुढे गेली सुनावणी. मुद्दा असा आहे त्याच्यातला की आत्ता निवडणुका 2-2.5 वर्षांनी आहेत, त्याच्यात नक्की निकाल लागेल असं आपल्याला वाटतंय. पण ते वाटताना 4 दिवस गेल्या आठवड्यामध्ये आर्ग्युमेंट झालं सिब्बलांचं, ते सगळ्या माध्यमांनी जोरदार झालं असं म्हटले तरी सुद्धा कुठले तरी एक बाजू ऐकून जोरदार झालं असं म्हणणं हे तितकंसं बॅलन्स व्ह्यू असं मला वाटत नाही. कारण अपोजिट साईडचं पण आर्ग्युमेंट व्हायचं आहे अजून. आणि जसं सिब्बलांचे जे मुद्दे आहेत की शिवसेनेची जी घटना आहे ती लोकशाही पद्धतीची आहे का नाही हे ठरवायचा अधिकार आयोगाला नाही, किंवा आयोगाने काय कुठल्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचं कुठल्यात नाही असं सिब्बलांचा आर्ग्युमेंट आहे. सिब्बलांचा दावा म्हणता येईल, पण तो योग्य आहे का नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे शेवटी. आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदेची बाजू अजून मांडून व्हायची आहे त्यांच्या पक्षाची. आता निवडणूक आयोगाची बाजू मांडायची बाकी आहे. हो, म्हणूनच ना की दोन्ही प्रतिपक्षांनी बाजू मांडल्यानंतर आपण त्याच्यावर बोलू शकतो. तसं आत्ता कपिल सिब्बलांनी जे आर्ग्युमेंट केलं की एकनाथ शिंदेना नेता नेमलं उद्धव ठाकरेंनी, ते त्यांना मान्य होतं घटनेनुसार त्यांच्या पक्षाच्या. नंतर मात्र त्याच घटनेला ते आक्षेप घेतात. स्वतः कपिल सिब्बलांनी 23 नेत्यांसह पत्र लिहिलं सोनिया गांधींना राहुल गांधींच्या विरोधात. मग त्यावेळेला त्यांना राहुल गांधींचं नेतृत्व आधी मान्य होतं आणि नंतर नव्हतं. घटना तर सेमच आहे पक्षाची. मग आधी मान्य होतं आणि नंतर ज्यावेळेला 2 व्यक्तींमध्ये 2 पक्षातल्या नेत्यांमध्ये अहंकाराचं युद्ध होतं. विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा बाहेर पडले राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात आणि बोफोर्सची केस बाहेर काढली तेव्हा ते संरक्षण मंत्री होते, त्यांनी ज्यावेळेला काढली त्यावेळेला सेम केस अनेक वेळेला होते. जसे एकनाथ शिंदे पक्षातनं बाहेर पडले तोपर्यंत त्यांना सगळं मान्य असतं. शरद पवार ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत त्यांना काँग्रेसचं सगळं मान्य होतं. सोनिया गांधींनी त्यांची हकालपट्टी केली त्यावेळेला ते स्वतःहून बाहेर पडलं असं राजीनाम्याचं पत्र पाठवलं, पण त्यांची हकालपट्टी झाली होती. त्यामुळे या आर्ग्युमेंटला काही अर्थ नाही की आधी तुम्हाला घटना मान्य होती का. आधी आणि नंतर त्याच्यामध्ये जो काही पुलाखालनं पाणी वाहून जाणं आपण म्हणतो तशा अनेक गोष्टी घडलेल्या असतात. म्हणून त्यांची जी आर्ग्युमेंट आहेत त्याच्यात पण काही लूपहोल्स आहेत. फक्त ती काढताना पत्रकारांना अभ्यास करावा लागेल. पण व्हावत जाऊन आपण किती ग्रेट बाजू मांडली, कुठलीही बाजू कुठल्याही वकिलाने मांडली तर भारी वाटते. कारण कपिल सिब्बल त्या तोलामोलाचेच वकील आहेत. तसे दुसऱ्या बाजूचे वकील मांडतील ते दोन्ही ऐकल्यानंतर न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे आत्ताच आपण कुठल्या निष्कर्षाला न येणं, पण त्यांनी जे नवीन तुम्ही तो बॉम्ब टाकलाय म्हणताय की चंद्रचूडांच्या कॉमेंट्स आणि त्याचा जो निकाल आहे ते त्यांनी हायर बेंच पुढे म्हटलं असेल तर त्यातनं वेळ काढूपणा होईल, अजून काय होणार नाही. आणि हायर बेंच ज्यावेळेला होईल त्यावेळेला पण कपिल सिब्बलांच्या विरोधात घेतला निकाल तर ते आरोपच करणार आहेत पॉलिटिकली की हे मॅनेज झालेलं आहे म्हणून. तो आरोप आधीपासूनच करतात, तेव्हा त्याच्यापेक्षा हाती काय लागेल असं मला वाटत नाही. मंडळी, आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या हात्यामध्ये नेमकं काय लागणार आहे. लोकांना बरंच काय वाटत असतं. राजकारणामध्ये अशा गोष्टी घडाव्यात, तशा गोष्टी घडाव्यात, लोकांमधून अनेक प्रतिक्रिया येत असतात किंवा हे खूप चांगलं झालं, ते खूप चांगलं झालं, ही आर्ग्युमेंट खूप चांगली झाली, ती आर्ग्युमेंट खूप चांगली झाली. प्रत्यक्षामध्ये तसं असतं का? कायद्याच्या भाषेमध्ये ते ॲक्च्युली बसलेलं असतं का? हे जर बसलेलं नसेल तर मग त्याचा नेमके अर्थ काय असतात, यातून नेमकं राजकीय स्वार्थ साधला काय जातो किंवा राजकीय गणित काय होतात हे सगळं बघणं महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी काही काळ द्यावा लागतो. आणि त्यामुळे आपल्याला कितीही वाटत असलं की हे सगळं अगदी जोरदार झालेलं आहे, त्याचा निकाल लवकर अपेक्षित आहे असं आपल्याला वाटत असलं किंवा लोकांना जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसं काही घडत नसतं. राजकारणामध्ये पेशन्स फार महत्त्वाचे असतात. शांतपणे एखादी गोष्ट विचार करून त्याच्यानंतर त्याच्यावरती कार्यवाही करणं आणि मग त्याच्यावरती ज्या काय कृती घडायची ती घडणं हे अपेक्षित असतं. त्याप्रमाणेच ते घडणार आहे. आपण कितीही घाई केली, किती मतं व्यक्त केली तरी प्रत्यक्षामध्ये असं काही होणार नसतं. जितका काळ त्यासाठी जावा लागणार आहे तितकाच काळ तो जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडे काम आहे की जे जे घडेल ते आपण पाहावं. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही ही जी काय चर्चा केली ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.